वाडा नगरपंचायत निवडणूक 2025 राजकीय तापमान तापले. वाडा नगरपंचायत निवडणूक 2025 उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी विविध राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांच्या गर्दीने निवडणूक कार्यालय परिसर दिवसभर गजबजलेला होता. सर्व प्रमुख राजकीय पक्षांच्या इच्छुकांसह स्थानिक आघाडी, गट, तट व अपक्ष उमेदवारांनी मोठ्या संख्येने अर्ज दाखल करत निवडणुकीची रणधुमाळी अधिक रंगात आणली. सकाळी अर्ज दाखल प्रक्रिया सुरू होताच उमेदवारांनी समर्थकांसह रॅलीच्या माध्यमातून निवडणूक कार्यालय गाठले. ढोल, ताशे, घोषणाबाजी, पक्षाचे ध्वज यामुळे वातावरणात उत्साहाचे रंग भरले. शिवसेना, भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस यांसह स्थानिक पक्षांचे उमेदवारांनी अर्ज दाखल करत लढाईत उतरण्याचे संकेत दिले. यंदाची वाडा नगरपंचायत निवडणूक प्रतिष्ठेची ठरणार असून अनेक प्रभागांमध्ये हुरहुर आणि चुरशीची लढत होण्याची चिन्हे स्पष्ट झाली आहेत. या प्रक्रियेनंतर भारतीय जनता पार्टी पक्षाचे विद्यमान खासदार डॉ. हेमंत सावरा यांनी दिलेली प्रतिक्रिया. मी रविकुमार आनंद भानुशाली. आपण पाहतात जनादेश टीव्ही न्यूज. वाडा नगरपंचायत इलेक्शनचा बिगुल वाजल्यापासून प्रत्येक पक्षाची आता चालवली आहे. आज आपल्यासोबत पालघर जिल्ह्याचे खासदार डॉक्टर हेमंत सावरा साहेब आपल्यासोबत आहेत. आपण त्यांना विचारूयात की पक्षाची भूमिका किंवा पक्षाच्या अंतर काय मुद्दे, विकासाचे कुठले मुद्दे आहेत, थोडक्यात आपण त्यांना विचारूयात. साहेब नमस्कार. नमस्कार. आपल्या पक्षाची मुद्दे आणि थोडी आपली भूमिका स्पष्ट कराल? वाडा नगरपंचायत मध्ये निवडणुकीची चालू झालेल्या दरम्यान आज आमचे जिल्ह्याचे अध्यक्ष भरतभाई राजपूत, आबाजी काठोळे सर, इतर सर्व मान्यवर यांच्या उपस्थितीत आज नगराध्यक्षपदाचा उमेदवाराचा अर्ज आणि सोबतच इतर 17 इच्छुक नगरसेवकांचा अर्ज हा दाखल केलेला आहे. आणि निश्चितच मागील काळामध्ये ज्या पद्धतीने भारतीय जनता पार्टीच्या नगरसेवकांनी काम केलेलं आहे, राज्य सरकारच्या माध्यमातून, केंद्र सरकारच्या माध्यमातून जी विकास कामं झालेली आहेत, त्या विकास कामाच्या जोरावर आम्ही या निवडणुकीला सामोरे जाणार आहोत. आणि कालच आपण बघितलं की बिहारमध्ये सुद्धा प्रचंड मताधिक्याने भारतीय जनता पार्टीचा विजय झालेला आहे. एका अर्थाने जनता ही भारतीय जनता पार्टीला कौल देते, विकास कामांना कौल देते. आणि म्हणून भारतीय जनता पार्टी एकमेव अशी पार्टी आहे जी जनतेसाठी, विकासासाठी काम करते. आणि निश्चितच मला खात्री वाटते की वाडा नगरपंचायत निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीचा नगराध्यक्ष आणि मोठ्या संख्येने नगरसेवक निवडून येतील. साहेब, युती संदर्भात काही भूमिका आहे का? युती संदर्भात काही सूचना देऊ इच्छिता? बोलणी वरिष्ठ स्तरावर चालू आहे. अजून अंतिम निर्णय झालेला नाही, परंतु निर्णय होण्या अगोदर अडचण येऊ नये यासाठी आम्ही नगराध्यक्ष आणि सर्व 17 नगरसेवक या सर्वांचे अर्ज आज दाखल केलेले आहेत. वरिष्ठांचे निर्देश आल्यानंतर त्यांच्या सूचनांचं पालन आमच्या स्तरावर केलं जाईल आणि युतीबाबत वरिष्ठ जे सांगतील त्या पद्धतीने आम्ही लोकल लेवलला निर्णय घेऊ. धन्यवाद. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विद्यमान राज्यमंत्री आमदार दौलत दरोडा यांची प्रतिक्रिया. नमस्कार. मी रविकुमार आनंद भानुशाली. आपण पाहतात जनादेश टीव्ही न्यूज. वाडा नगरपंचायत सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज दौलतजी दरोडा साहेब यांचा दौरा हा महत्त्वाचा मानला जातो. त्यांची उपस्थिती ही कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना नवचैतन्य देणारी असते. आज त्यांनी उपस्थिती दाखवून कार्यकर्त्यांचे उमेदवारी अर्ज असतील ते भरले आले आहेत. आज आपण त्यांना विविध प्रश्नांची विचारूयात. त्या युती संदर्भात त्यांना प्रश्न विचारूयात. युती संदर्भात त्यांची काय भूमिका आहे आणि वाडा नगराध्यक्षाचा उमेदवार कोणता आहे, हे प्रश्न या प्रश्नावर आपण खुलासा करूयात. उद्या सुट्टी जरी असली तरी शासनाने नॉमिनेशन दाखल करण्याची मुभा दिलेली आहे. त्याच्यामुळे आज, उद्या आणि परवा अशी 3 दिवसामध्ये आमचे जवळजवळ 9 उमेदवारांचे नॉमिनेशन या ठिकाणी दाखल होतील. आज आम्ही निखिल प्रभाकर पाटील याचं उमेदवारी अर्ज आम्ही दाखल केलेला आहे. आमच्याकडे नगराध्यक्ष पदासाठी सुद्धा उमेदवार उपलब्ध आहेत. त्याच्यामुळे आज किंवा उद्या आम्ही तो उमेदवारी अर्ज दाखल करणार आहोत. निश्चितच मला खात्री आहे की वाडा नगरपंचायतीमध्ये आम्हाला बहुमत मिळेल आणि नगराध्यक्ष हा आमचाच होईल अशी आम्हाला सगळ्यांना खात्री आहे. युती संदर्भात काय तुमची भूमिका? आम्ही कुणाच्याही बरोबर बसायला तयार आहोत. आम्ही भारतीय जनता पार्टीच्या बरोबर तयार आहोत.
आम्ही इतर पक्षांच्या बरोबर सुद्धा बसायला तयार आहोत. आम्ही एक पाऊल पुढे टाकून आम्ही युतीसाठी तयार आहोत. तसेच काँग्रेस पार्टीचे उमेदवार यांनी आपल्या पक्षाची भूमिका स्पष्ट करताना त्या म्हणाल्या, नमस्कार, मी रविकुमार आनंद भानुशाली. आपण पाहत आहात जनादेश टीव्ही न्यूज. आज वाडा नगरपंचायत सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज प्रत्येक पक्ष आपापले उमेदवार अर्ज भरणी चालू आहे. आज आपल्या इथे राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या उमेदवार भारती मॅडम आपल्या सोबत आहेत. आपण त्यांना विचारूयात की त्यांच्या भूमिका काय आहेत, कुठल्या प्रकारे कुठल्या मुद्द्यावर ते विकासाच्या बाबतीत निवडणुका लढणार आहेत, त्यांना विचारूयात. मॅडम नमस्कार. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तुमचे मुद्दे काय आहेत, महत्वाचे मुद्दे काय आहेत, तुम्ही सांगू शकाल का? मी सुरुवातीला म्हणजे 2018ला मी निवडून आली नगरपंचायतला आणि नगरसेविका झाली त्यावेळेला. पण त्यावेळेला आम्ही कामं केली, आमच्याकडनं झाली. पण त्यावेळेत नेमकीच 1-2 वर्ष कोविडमध्ये गेले, कोविड काळात. त्याच्यामुळे ती कामं थोडी अपूर्ण राहिली असतील. आणि मी दोन गुंठे जागा आमच्या नगरासाठी म्हणजे 2 गुंठा जागा उपलब्ध केली पाण्याच्या टाकीसाठी. आणि तिचं काम आता 80-90% काम झालेलं आहे, काम चालू आहे तिथे. आणि प्ले ग्राउंड म्हणून समर्थ प्लाझा बिल्डिंग आहे, तिथे ग्राउंड लहान मुलांसाठी खेळण्यासाठी तिथे खेळणी उपलब्ध झाली. आणि आमच्या नगरामध्ये तिथे रस्त्याची कामं झाली, स्ट्रीट लाईट झाली, परत गटारीची कामं झाली, असं कामं झालेली आहेत. आणि थोडीफार जर राहिली असतील तर ते आता या काळामध्ये करण्याची संधी द्यावी असं मला वाटते. आपण बघू शकता की त्यांनी त्यांचे जे काय मुद्दे असतील, त्यांच्या जे काय भावना असतील त्या स्पष्ट केलेल्या आहेत. मी रवी भानुशाली, कॅमेरामॅन मनीष पठारे सोबत जनादेश टीव्ही न्यूज. ब्युरो रिपोर्ट जनादेश.